नमस्कार मित्रांनो, मी यादव मित्रांनो, आज आपण पीएफ मध्ये नॉमिनी कसा जोडायचा हे पाहणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात। चला तर मित्रांनो, मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करा आणि इथे टाइप करा मेंबर होम। जे पहिली वेबसाईट तुम्हाला दिसत असेल त्यावर तुम्ही इथे क्लिक करा। नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। बघा, इथे तुम्हाला यूएन नंबर दिसत आहे, तर यूएन नंबर पूर्ण टाकून घ्या आणि खाली तुमचा पासवर्ड टाकून घ्या। पासवर्ड टाकून झाल्यानंतर साइन इन वर क्लिक करा। नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो इथे ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। सर्वात आधी आपल्याला आपली प्रोफाईल ओके आहे का ते चेक करावे लागेल। चला तर मग आधी आपण प्रोफाईल चेक करून घेऊ। होमच्या बाजूला जे सेकंड टॅब आहे व्ह्यू, त्यावर क्लिक करा आणि प्रोफाईलवर क्लिक करा। प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुमचा फोटो टाकलेला आहे का चेक करा, तुमचा ॲड्रेस पूर्ण टाकला आहे का ते चेक करा आणि नंतर मग आपल्याला त्यानंतरची टॅब मॅनेजर जाऊन ई नॉमिनेशनवर क्लिक करा। नंतर तुमच्या समोर अशा प्रकारची टॅब ओपन होईल। तुम्हाला विचारलं जाईल हॅव्हिंग फॅमिली, इथे येस करा। थोडा वेळ बफरिंग होईल। इथे आपल्याला नॉमिनीची पूर्ण माहिती भरायची आहे, जसे की आधार नंबर, नाव, जन्मतारीख, जेंडर, रिलेशन, त्याचा पूर्ण ॲड्रेस आणि फोटो अपलोड करायचा आहे। चला तर मग मित्रांनो, मी माहिती पूर्ण भरून घेतो। माहिती पूर्ण भरून झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये नॉमिनीचा फोटो ॲड करायचा आहे। चला तर मग मी फोटो अपलोड करून घेतो। फोटो अपलोड करून झाल्यानंतर आपल्याला चेक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह फॅमिली डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला अशा प्रकारचा एरर आला तर घाबरायचे काही कारण नाही। कधी कधी आपण स्पेलिंग चुकीचं टाकतो, त्यामुळे अशा प्रकारचा एरर येतो। चला तर मग मी फटाफट करेक्शन करून घेतो आणि फॅमिली डिटेल्स सेव्ह करून घेतो। फॅमिली डिटेल्स सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला खाली इकडे कोणत्या दिसत असेल ईपीएफ नॉमिनेशन, तिथे सिलेक्टवर क्लिक करा आणि इकडे तुम्हाला 100% टोटल अमाऊंट ऑफ शेअर करायचा आहे आणि सेव्ह ईपीएफ नॉमिनी यावर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, थोड्या वेळा अगोदर जसं आपण आधार नंबर, नाव आणि डेट ऑफ बर्थ, जेंडर, रिलेशन हे सर्व आधी टाकून घेतलं होतं आणि फोटो अपलोड केला होता, तसंच पुन्हा आपल्याला आता करायचं आहे आणि नॉमिनी डिटेल्स सेव्ह करायची आहे। हे बघा, आता आपली इथे नॉमिनी डिटेल्स सेव्ह झालेली आहे। आता आपल्याला ई साइन करायचे आहे। चला तर आपण ई साइन करून घेऊया। हे बघा, तुम्हाला इथे एम्प्लॉयचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। इथे तुम्ही एम्प्लॉयचा पूर्ण आधार कार्ड नंबर टाकून घ्या। नंतर सेंड ओटीपी वर क्लिक करा। दिलेल्या बॉक्समध्ये ओटीपी टाका आणि व्हेरीफाय बटनवर क्लिक करा। तुम्ही पाहू शकता तुमचं नॉमिनेशन सक्सेसफुल झालेलं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ही माहिती तुमच्या उपयोगाची ठरली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करा। धन्यवाद।